नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत ती खास करून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी असणाऱ्या विश्वामृत उपचारांसाठी आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी की कशा रीतीने आज विश्वामृत उपचारांनी आपण आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकतो. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये नवनवीन आजार आपल्याला ऐकायला मिळत आहेत. स्वाईन फ्लू आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इतरही आजार आहेत आणि ह्याचं केवळ कारण आज होणारी जी आपली रोगप्रतिकारक क्षमता जी कमी झालेली आहे त्याच्यामागे विविध प्रकारची कारण आहेत. शारीरिक मानसिक ताणतणाव आहेत, दूषित अन्न पाणी आणि हवा आहे, प्रदूषणाचाही भाग आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपणही जी बदललेली जीवनशैली आहे, आपली पारंपरिक जीवनशैली जी आहे ती आपण त्यागून आता जी नवीन जीवनशैली एक वेस्टर्नाइज म्हणूया जीवनशैली जी आपण अंगीकारली आहे तेही एक महत्त्वाचं कारण कदाचित रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्यामागे आपल्याला आढळतं. पण विश्वामृत उपचारांमुळे आपण ही रोगप्रतिकारक क्षमता पुन्हा एकदा मिळवू शकतो. कशी आपण मार्गदर्शन घेणार आहोत कार्यक्रमामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. आपण विविध कार्यक्रमामध्ये आतापर्यंत विविध आजारांच्या उपचारांविषयी माहिती घेतली, पण रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्टने आपण आज कदाचित चर्चा करणार आहोत की जर आपण रोगप्रतिकारक क्षमता वाढवली तर अनेक रोग आपल्याला होणारच नाहीत. अर्थातच सर्वप्रथम इम्युनिटी पॉवर ज्याला म्हटलं जातं किंवा रोगप्रतिकारक क्षमता ह्याचा आयुर्वेदाने कशा रीतीने विचार केलाय काय सांगता येईल आम्हाला? कसं आहे, रोग शरीरात उत्पन्न होऊ नये त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची आयुर्वेदाने सांगितलेली गोष्ट म्हणजे आपला जाठराग्नी. रोगा हा सर्वेपी मंदेग्नो सुतरा मुद्राणीचा असं एक सूत्र आहे. म्हणजे आपली भूक जर व्यवस्थित असेल तर आपल्याला आजार होण्याची शक्यता खूप कमी असते. पूर्वी प्लेगच्या वगैरे साथी यायच्या, आजीवांच्या कानाच्या त्यांच्या तोंडातून मी काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर त्याच्यात त्यांनी मला असं सांगितलेलं होतं की त्यावेळेला बरीच तरुणी मंडळी आमच्या आजोबा तरुण असताना प्रेत उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जायचे आणि ते एक सत्कर्म म्हणून त्यावेळेला केलं जायचं. तर ती 25-30 जी मंडळी होती त्यांना प्लेगचा त्रास झाला नाही. आणि नंतर त्यांनी जेव्हा उत्तर त्याची शोधून काढायचा प्रयत्न केला त्यावेळेला असं झालं की प्रेताची विल्हेवाट लावताना इतका त्यांचा वेळ त्याच्यात जायचा की त्यांना 3-3 दिवस अन्न मिळायचं नाही आणि त्यांची प्रखर भूक जी आहे ती तशी शाबूत राहायची आणि त्या कुणालाही त्याची इन्फेक्शन झाली नाही. तर याच्यानं हा साधा मुद्दा लक्षात येतो की आपल्या जाठराग्नी जर उत्तम असेल तर आपली व्याधी क्षमता किंवा रोगप्रतिकारशक्ती ही टॉपला असते. म्हणजे ह्या गोष्टीचा वापर आपण असा लक्षात घ्यायला पाहिजे की आपण अन्न जे आहे ते माफक खायला पाहिजे, वेळेवरती खायला पाहिजे आणि षड्रसात्मक असा आहार जर घेतला गेला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातले दोष धातू आणि मल हे जेव्हा बिघडतात त्यावेळेला आजार उत्पन्न होतो. दोष धातू मल चांगल्या पद्धतीने राहणं हे आपली दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, आपलं ब्रह्मचर्य, आपली झोप आणि आपलं जेवण ह्याच्यावरती अवलंबून असतं. आणि ते जर व्यवस्थित असेल तर मग माणसाला शक्यतो आजार होत नाही आणि झाले तर ती मामूली लक्षण उत्पन्न होतात आणि पटकन त्याचा गुण जो आहे वैद्याच्या औषधाचा तो त्यांना येऊ शकतो. तर रोगप्रतिकार शक्तीविषयी हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. ओके, आपण असं सांगितलं दत्ता की हा एक महत्वाचा भाग होता की आपण दिनचर्या ऋतुचर्या पाळणं, पण ह्याच अनुषंगाने येणारी जी पुढची पिढी आहे त्यांच्या अंगाने त्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहावी. कारण जसं आपण म्हणतो की पिढी दर आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होत चालली, मंदावत चाललेली. म्हणजे आपल्या आजी आजोबांकडे जी रोगप्रतिकारक क्षमता होती ती आज कदाचित आपल्या आई वडिलांकडे नाही आणि आपल्या आई वडिलांकडे असणारी आपल्याकडे नाही, आपल्या मुलांकडे कदाचित आपल्याही पेक्षा कमी असेल. तर गर्भसंस्कार किंवा बीजसंस्कार ह्याच्यामध्ये काही महत्व आहे काय? खूप महत्वाचं आहे. कारण कसं आहे माहिती का की आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये आता हायब्रिड अन्न खाण्याची पद्धत खूप आहे. व्यसन लोकांना खूप असतात, जेवणाचा नियम नसतो, झोपेचा नियम नसतो, ब्रह्मचर्याविषयी तर बोलूच नाही अशी परिस्थिती असते. तर या सगळ्या प्रकरणामुळे होतं काय की आपल्या शरीरातले दोष धातू मल जे आहेत ते विकृत पद्धतीने वाढायला लागतात किंवा कमी व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या जाठराग्नीवरती येऊनच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर आपण अन्न जे आहे ते आधी बदलायला पाहिजे आणि सेंद्रिय अन्न जेवढं मिळेल तेवढं आपण खायला सुरुवात करायला पाहिजे. तशा पद्धतीचे अन्न मिळतात. जर्सी गाईचं दूध घेण्याच्या ऐवजी गावठी गाईचं दूध घेणं, शेळीचं मेंढीचं दूध जे आतापर्यंत आपण वापरत नव्हतो ते घेणं, प्राणायामासारख्या गोष्टी करणं, त्याच्यानंतर योगासनं करणं, माफक व्यायाम जो आयुर्वेदाने सांगितलाय तो करणं, च्यवनप्राश वगैरे सारख्या ज्या गोष्टी असतात त्या करणं, हे करत असताना जर स्त्री
आणि पुरुषांची शरीर ह्या पद्धतीने तयार झाली आणि त्यांनी जर बीजसंस्कार केले तर त्यांच्या शरीरातला शुक्र धातू आणि स्त्रीबीज हे उत्तम पद्धतीचं तयार होतं आणि त्यातनं उत्पन्न होणारा जो गर्भ आहे तो सक्षम असू शकतो. तुम्ही असं लक्षात घ्या की मातृज, पितृज, सत्वज, सात्मज, आहारज आणि आत्मज असे जे भाव सांगितलेले आहेत ते भाव पदार्थापासून गर्भ तयार होत असतो. तर मातृज पितृज हा भाव जो आहे तो प्रत्येक स्त्री पुरुषांच्या हातात आहे. उरलेला आत्मज भाग सोडून बाकीचा जो सगळा भाव आहे तो वैद्यांच्याकडे आपल्याला दुरुस्त करून घेता येतो. म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या की व्याधी क्षमता किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढायची असेल तर नवीन दाम्पत्याने हा विचार करावा की जवळच्या वैद्याकडे जाऊन गर्भसंस्कार करण्याच्या आधी बीजसंस्कार करावेत, म्हणजे त्या मुलांच्यामध्ये उत्तम पद्धतीचं व्याधी क्षमता येऊ शकतं. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की व्हॅक्सिनेशनचं जसं आधुनिक शास्त्र परिणाम घेतं ना तसं कान टोचण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्वी कश्यप संहितेमध्ये सांगितलेली आहे, कर्णवेधन विधी. तर कानाचा आकार जो आहे तो उलट्या गर्भासारखा आहे, त्याचं डोकं म्हणजे आपलं कानाची पाळी आहे आणि तिथं दैवकृत छिद्र असतं, तिथं सोन्याच्या किंवा चांदीच्या सळईनी ते विद्ध करायचं असतं. तर 90 पद्धतीचे आजार उत्पन्न होत नाहीत आणि सोनं, वेखंड, शंखपुष्पी, ब्राह्मी अशा वनस्पतीचं चाटण दिलं जातं. तर हे केल्या कारणानं अनंत पद्धतीचे आजार जे आहेत ते त्या मुलाला होत नाहीत असं वर्णन कश्यप संहितेमध्ये आहे. हे आयुर्वेदिक व्हॅक्सिनेशन आहे. हो येस, बाळकडू हा प्रकार आपल्याकडे नेहमी सांगितला जातो. याच अनुषंगाने आपण म्हणजे लहान मुलांविषयी सांगितलं होतं की त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी स्त्रियांमध्ये सुद्धा काही विशेष उपचारांची गरज आहे का? कसं आहे, स्त्री आणि पुरुष या दोघांच्या मध्ये जेव्हा मूल जन्माला येणार आहे किंवा वाढणार आहे तेव्हा ते आईच्या शरीरामध्येच वाढणार आहे. तर स्त्रियांच्यावरती जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे, कारण क्षेत्र किंवा शेत जे आहे त्या शेतात ते बीज पडणार आहे आणि तिथं तो गर्भ वाढणार आहे आणि नाळेन तो गर्भ जोडलेला असणार आहे. तर स्त्रियांच्यासाठी आधी सांगितलेल्या जे उपचार आहे त्याच्यामध्ये पंचकर्म करून घ्यावं, स्त्रियांच्या शरीराची शुद्धी करावी, तिला खाण्यापिण्याचे नियम आहेत ते सांगावेत. पहिल्यांदा रजस्वला परिचर्या म्हणजे पाळीत कसं वागायचं हे तिला शिकवायला पाहिजे, कारण ते हल्ली केलं जात नाही आणि त्यामुळे मुलंच व्हायला प्रॉब्लेम येतो. PCOD सारखे आजार त्याच्यामुळे वाढलेले आहेत. आणि नंतर मग ती जेव्हा गर्भिणी होईल तेव्हा गर्भिणीची परिचर्या नावाचा प्रकार सांगितला आहे. मग नंतर सुतिका परिचर्या सांगितली, अंगारचे बाळ दूध पित असताना. हे जर सगळं स्त्रियांच्याकडनं व्यवस्थित करून घेतलं गेलं तर त्या स्त्रीची तब्येत चांगली राहणार आहे आणि जे बाळकृष्ण जन्माला आला आहे त्याचं सुद्धा उत्तम पद्धतीने भलं होणार आहे. येस, हा अतिशय महत्वाचा संदेश होता. आपण आता स्त्री पुरुषांविषयी बोललो, लहान मुलांविषयी बोललो. वार्धक्य अवस्थेमध्ये बऱ्याच प्रमाणात रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, तर अशा वेळेस काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे? अगदी गरज असते. काय होतं, म्हातारपण हे वाताचं आहे, तरुणपण हे पित्ताचं आहे आणि लहानपण बालपण जे आहे 16 वर्षापर्यंत ते कफाचं आहे. तर वात जो आहे ना तो शरीरामध्ये जेव्हा वाढायला लागतो तेव्हा वेगवेगळे आजार उत्पन्न करतो. असं लक्षात घ्या की पित्त आणि कफ हे दोन्ही पंगू आहेत. पित्तम पंगू, कफम पंगू, पंगो मलधातवा वायुना यत्र नियंत्रे तत्र गच्छति मेघवत असं म्हटलेलं आहे. तर वाताला स्वतःची गती आहे, पित्त कफाला नाही आहे. तिथं जिथं जिथं तो वात घेऊन जाईल तिथं ते मेघाप्रमाणे बरसतात. असं जर असेल तर ते वात दोष ज्या वेळेला म्हातारपणी वाढतो त्यावेळेला इम्युनिटी कमी व्हायला लागते, शरीरातला रसधातू कमी होतो, शुक्र कमी व्हायला लागतं, सगळे धातू आहेत ते कमी झाल्या कारणाने वात प्रकोप होत असतो. तर या वाताला कंट्रोल करण्याची 2 महत्त्वाची औषधं आहेत. एक म्हणजे अंगाला तेल लावणं, पोटामध्ये संध्याकाळच्या वेळेला तेल घेणं आणि त्याच्याबरोबर पंचकर्मातला बस्ती जो आहे तो करायचा. बृहण बस्ती, यापन बस्ती जर केलेले तर म्हातारपण हे अतिशय सुकर होतं आणि कोणताही आजार न लागता माणूस शेवटच्या श्वासापर्यंत चांगला राहू शकतो. पण हाडं मोडणं किंवा आता ऑस्टिओपनिया किंवा ऑस्टिओपोरोसिस जो दिसतो याच्या कारण अंगाला नुसतं साबणासारखे वृक्ष पदार्थ लावायचे, तेल वापरायचं नाही आणि संसारात एवढं गुरफटून पडायचं की त्याच्यामुळे प्रत्येक चिंता आणि काळजीचा परिणाम जो आहे तो त्यांच्या शरीरातल्या रसधातूवरती होतो. कारण शारीरिक आणि मानसिक ताण हा खूपच वाढलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये. पण ह्या अनुषंगाने बऱ्याच वनस्पती आणलेल्या दिसत आहेत आपल्याला. विश्वामृत उपचारांमध्ये काय नक्की ह्या गोष्टींचा अंतर्भाव आहे आपण जाणून घेऊया. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर का ह्या गोष्टीविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढील नंबरवरती आपण फोन करा. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी खास विशिष्ट उपचार आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारचे दीर्घकालीन आजार ज्याच्यामध्ये मधुमेह, हृदयरोग, ब्लड प्रेशर सारखे आजार आहेत किंवा वातव्याधींसारखे आजार आहेत, गुडघेदुखी आहे, मणक्यांचे आजार आहेत, त्वचा विकार आहेत किंवा इतरही विविध प्रकारचे पोट विकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे असणारे इतरही आजार ज्याच्यामध्ये खास करून शारीरिक मानसिक ताणतणाव, स्ट्रेस, एन्झायटी सारखे आजार. आणि ह्या अनुषंगाने आज आपण रोगप्रतिकारक क्षमतेविषयी बोलतोय तर मला आवर्जून सांगावंसं वाटतं की HIV, एड्स सारख्या आजारावरती सुद्धा आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये ठोस उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. हिपॅटायटिस B किंवा C ज्या आजारांमुळे लिव्हर सिरोसिस किंवा कावीळ उत्पन्न होऊ शकते, लिव्हर कॅन्सर होऊ शकतो, अशा आजारांवरती सुद्धा ठोस उपचार उपलब्ध आहेत.
आणि याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता। सर, विविध आजारांमुळे सुद्धा आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आढळते। HIV एड्स सारखा आजार आहे, मधुमेहासारखा आजार आहे, डायबिटीसमुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, किंवा हेपॅटायटिस B-C सारखे आजार आहेत ज्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होऊ शकतं। तर अशा आजारांमध्ये किंवा ही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत किंवा अशा विविध स्वाईन फ्लू सारखा आजार गेल्या काही वर्षात आपल्याला बळावलेले दिसतंय, तर काही विशिष्ट उपचार अशा आजारांसाठी उपलब्ध आहेत? अगदी निश्चित उपलब्ध असतात। म्हणजे रोगाची ट्रीटमेंट हा एक भाग झाला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढणं हा दुसरा भाग झाला। तर असं होतं की HIV पॉझिटिव्ह असलेला माणूस आहे त्याला काय एड्समध्ये अजून तो लँड झालेला नसतो आणि 10 वर्षाचा साधारण त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे त्याच्यामध्ये हळूहळू मग त्याच्या शरीरामध्ये वाताचं आधिक्य वाढलेली सगळी लक्षणं दिसतात। म्हणजे HIV झालेल्या माणसाला जेव्हा एड्स होतो त्यावेळेस प्रत्येक लक्षण हे वातात असतं। त्वचारोग झाला तरी तो काळं ठिक्कर पडतं, पातळ पाणी येतं, खोकला असेल तर कोरडा खोकला येतो, आणखी कोणताही आजार झाला, मानस आजार झाला तर त्याच्यात सुद्धा वाताची लक्षणं दिसतात। म्हणजे वात त्यांच्या शरीरामध्ये वाढत जातो। किंबहुना कोणत्याही आजाराची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी घडत असताना पहिले कफाची लक्षणं दिसतात, मग पित्ताची दिसतात आणि नंतर वाताची दिसतात। म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ जसं आहे किंवा जगाचा आदी आहे, मध्य आहे आणि अंत आहे, तसंच कोणत्याही इम्युनिटी कमी झालेल्या आजाराच्या बाबतीत असतं। आणि हे साधं प्रकरण जरी लक्षात घेतलं तर सकाळी फक्त कफज ज्वराचं औषध घेणं, दुपारी पित्त ज्वराचं औषध घेणं आणि संध्याकाळी वात ज्वराचं औषध घेणं, एवढं जरी केलं ना तरी कोणताही व्हायरल पद्धतीने तयार झालेला आजार असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असू देत किंवा फंगल किंवा यीस्ट इन्फेक्शन्स असू देत, त्याच्यामध्ये सुद्धा हे सूत्र जे आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने वापरता येत असतं। आता स्वाईन फ्लू सारखा जो आजार आहे त्या स्वाईन फ्लूच्या आजाराची लक्षणं जी आहेत ती शरीरातल्या ज्वराच्या संबंधाने कोणत्या प्रकारात असतात हे बघून जर औषध दिली गेली तर पटकन तो आजार कमी येतो। चिकनगुन्यासारखा आजारही तसाच आहे। HIV बाबतीत तर असं बघितलं जातं की पांडुरोग म्हणून आयुर्वेदातला जो सांगितला त्या ताप्याची लोह किंवा योगराज म्हणून एक औषध आलेलं आहे, तर इतकं अप्रतिम औषध उपयोगी पडतं की 20-20 वर्ष हे लोक जगलेले आम्ही आमच्या व्यवहारामध्ये बघतो। तर ही जर गोष्ट लक्षात घेतली तर इम्युनिटी वाढवणं आणि आजार नष्ट करणं या दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या सुद्धा आयुर्वेद वापरतो आणि त्याचा चांगला परिणाम येतो। इथे काही वनस्पती आपण पटकन बघूया आणि काय सांगता येईल सर? आता ही वनस्पती जी दिसते ही अमलकी नावाची वनस्पती आहे आणि आवळकाठी ही वयस्थापन गणामध्ये अतिशय श्रेष्ठ म्हणून वनस्पती सांगितलेली आहे। च्यवनप्राश जो आहे तो हिचाच तयार करतात। उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याच्यातली स्थितीची अवस्था जेवढी आपण प्रोलॉंग करू तेवढं आपलं आयुष्य वाढतं। तर वयस्थापनासाठी हे उपयोगी आहे, तरुण राहण्यासाठी, आणि त्याच्याबरोबर शरीरातला आजार घालवल्यानंतर तो आजार पुन्हा येऊ नये याच्यासाठी ही वनस्पती खूप चांगल्या पद्धतीने वापरता येते। दुसरी इथे एक वनस्पती आणलेली आहे, ही शतावरी नावाची वनस्पती आहे। तर ही अतिशय बृहण, पौष्टिक, बल्य आणि शुक्र धातूला वाढवणारी वनस्पती आहे आणि शरीरातला जाठरागणे उत्तम पद्धतीने तयार होतो। अन्न पचनाची कुवत जी आहे ते वाढते, गुणवत्ता वाढते, शरीर जे आहे त्याचं भरण पोषण चांगलं होतं आणि त्याच्यामुळे बॉडीची इम्युनिटी जी आहे ती वाढते। आपला जाठराग्नी जो आहे त्याच्यावरती आपली इम्युनिटी अवलंबून आहे, आपला उदान वायू जो आहे त्याच्यावरती आपली इम्युनिटी अवलंबून आहे, आपला शुक्र धातू आहे त्याच्यावरती आपली इम्युनिटी अवलंबून आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी ही वनस्पती उपयोगी पडते। आणखीन एक वनस्पती मला इथं तुम्हाला दाखवू इच्छितो मी, तर त्याचा ज्वरासाठी खूप चांगल्या पद्धतीने व्याधी प्रतिकारशक्तीसाठी वापर करता येतो। ती ही सहदेवी नावाची वनस्पती आहे। एक विशिष्ट दर्प असतो या वनस्पतीला आणि या सहदेवीचं मूळ जे आहे ना ते कमरेला किंवा छातीला बांधलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे जे व्हायरल फिवर्स आहेत ना ते उत्पन्न होत नाही। ट्रान्सफर मायलायटिस नावाचा एक आजार आहे, पाठीच्या मणक्यामध्ये उत्पन्न होणारा अतिशय डेंजरस आजार आहे, त्यासाठी सुद्धा ही वनस्पती आम्ही वापरून बघितलेली आहे। तर अशा वनस्पतींचं फक्त बंधन कशासाठी उपयोगी पडतं तर व्हायरस आपल्या शरीरावरती ऍक्ट होत असताना किंवा आपल्या रक्तामध्ये जात असताना त्यांचा जो रूट असतो तो ब्लॉक करणं आणि तिथलं वातावरण बदलणं, एन्व्हायरमेंटल चेंजेस करणं असं या वनस्पतीचं काम आहे आणि ते अप्रतिमरित्या दृष्टिक्षेपात येतं। याच्याच पानांचा रस काढून जर तो घरामध्ये शिंपडला किंवा फवारला तर डास ढिकून पिसवा सुद्धा जातात। जे कृमी छोटे किंवा सूक्ष्म असतील तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग आहे आणि स्थूल कृमींसाठी सुद्धा आयुर्वेदाने याचा वापर सांगितलेला आहे। येस, आपण या ठिकाणी बघितलं की कशा रीतीने विविध औषधी वनस्पतींचा वापर हा आपण केला जाऊ शकतो। अर्थातच आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर। नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वप्रशांचं स्वागत। आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी। आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मार्गदर्शन घेतलं। आपल्या कार्यक्रमामध्ये साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला आज मार्गदर्शन करत आहेत, खास करून व्याधी क्षमता वाढवण्यासाठी किंवा रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी। आणि आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात विविध वनस्पतींचा कशा रीतीने वापर करता येऊ शकतो, खास करून नैसर्गिक वनस्पतींचा याविषयी मार्गदर्शन
मार्गदर्शन घेतलं. आपल्याला जर काही विषय अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढील फोन नंबर जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत. विश्वामृत चिकित्सालय पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि खास करून रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे होणारे जे विविध आजार आहेत, ज्याच्यामध्ये HIV एड्स सारखा आजार, हेपॅटायटिस B, C सारखा आजार, ज्याच्यामुळे लिव्हर सिरोसिस किंवा कावीळ उत्पन्न होऊ शकते. याच अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की मधुमेहाचं प्रमाण आपल्या समाजात खूप वाढतंय आणि डायबिटीसमुळे सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स आपल्याला झालेली बघायला मिळतात. आणि याच्या व्यतिरिक्त नवीन आजार जे निर्माण होत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, स्वाईन फ्लू सारखा आजार आहे किंवा विविध व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, ह्याच्यावरती आता विश्वामृत उपचारांमुळे मात करता येणं शक्य आहे. आणि त्यासाठी जरूर पुढील फोन नंबरवरती आपण फोन करा. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाकडे वळत असताना आपण आता सांगितलं की विविध आजारांवरती कशा रीतीने आपल्याला उपचार घेता येऊ शकतात. या ठिकाणी विविध वनस्पती आणलेले आहेत, जलौक आपण आपल्याला दिसत आहेत. जळवांचाही वापर ह्या क्षेत्रात होतो का? व्याधी क्षमता वाढण्यासाठी काय आहे, रक्त चांगलं आणि कसदार असणं हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी 2 वनस्पती इथं उपयोगी पडणाऱ्या अशा आणलेल्या आहेत. त्यातली ही पहिली वनस्पती कुटकी नावाची वनस्पती आहे, यकृतावरती काम करणारी. आणि यकृत जेवढं व्यवस्थित असेल शरीरातलं, ते शरीरातलं चेकपोस्ट आहे. तर प्रत्येक गोष्ट तिथं जाऊन तावलून सुलाखून नंतर बाहेर पडत असते. तर यकृताला उत्तेजना देणं आणि त्याचं काम सुधारणं हे याच्यामुळे घडतं आणि रक्त उत्तम पद्धतीचं तयार होतं. याच्याबरोबर दुसरं रक्त शुद्ध करणारं एक औषध इथं आणलेलं आहे, ते म्हणजे मंजिष्ठा नावाची ही वनस्पती आहे. तर या वनस्पतीचा काढा जो आहे तो मधारवरती किंवा खडीसाखरेवरती 2 वेळा घेतला गेला तर शरीरातल्या रक्तातली जी घाण आहे आणि ब्लड फॉर्मेट जो आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुधारला जातो आणि जंतूंचा नायनाट होतो रक्तातल्या. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची इन्फेक्शन जी आहेत ती कमी व्हायला मदत तर होतेच, परंतु यकृताला उत्तेजना मिळाल्या कारणानं रंग जो आहे तो सुधारून सुद्धा त्याच्याबरोबर शरीरातले रसरक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र हे धातू हे प्युअर व्हायला सुरुवात होते आणि हे चांगले झाल्या कारणानं उत्पन्न होणारे जे दोष आहेत त्यांच्या पचनाच्या वेळेस किंवा आपल्या अन्न पचनाच्या वेळेला उत्पन्न होणारे ते सुद्धा उत्तम होतात. हे घडत असताना रक्तमोक्षण नावाची एक प्रक्रिया करायला लागते. त्यामुळे रोज रात्री त्रिफळा चूर्ण घेऊन कोठा साफ करावा, ॲटलीस्ट शरद ऋतूमध्ये तरी, म्हणजे आत्ताचा जो चाललेला आहे त्या वेळेला किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये. आणि त्याच्याबरोबरीनं काकीस्थान म्हणून जे आहे, म्हणजे आपण जिथं शेंडी ठेवतो त्या ठिकाणी या जळवका नावाचा जो किडा आहे तो लावण्यासाठी प्रत्येक वैद्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा उपचार घेऊ शकता. आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध होत असताना काकीस्थानातलं रक्त जर शुद्ध झालं तर मेंदूच्या संबंधांच्या अनेक घटना ज्या आहेत आणि DNA स्ट्रक्चर, RNA स्ट्रक्चर ज्या आपल्या पेशींच्या आहेत त्या चांगल्या नॉर्मलाइज राहण्यासाठी म्हणून या जळवांचा उपयोग होतो, असं आता संशोधन याच्यावरती सुरू आहे. तर हे लावल्यानंतर रक्त 3 प्रकारे शुद्ध करण्याची प्रक्रिया आपण बघितली आणि इम्युनो सिस्टीमवरती याचा अप्रतिम परिणाम येतो. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नावाची जी घटना आहे किंवा जी रचना आहे पेशीमधली ती सुद्धा सक्षम होण्याच्या हिशोबाने आणि मायटोकॉन्ड्रियाचं काम चांगलं होण्याच्या हिशोबाने सुद्धा याचा प्रयोग जो आहे तो उत्तम पद्धतीने लागू पडतो असं लक्षात आलेलं आहे. आणखीनही विविध वनस्पती दिसत आहेत त्या ठिकाणी. बरोबर आहे. तर ह्याच्यातली एक वनस्पती जी आहे ती खूप महत्वाची आहे. ही अमरकंद, म्हणजे हिचं नावच अमरकंद असं आहे आणि पाठीच्या मणक्यासारखे ह्याचे आकार तुम्हाला लक्षात येतील. तर पाठीच्या मणक्यांच्या मध्ये काही आजार उत्पन्न होत असतील, पॉट स्पाईन सारखा आजार आहे ज्याच्यात TB हाडांचा तिथल्या दिसतो किंवा हाडं झिजणं हा प्रकार जो असतो वयानुसार, त्याच्यासाठीचा क्षीरपाक जो आहे तो खडीसाखर आणि त्याच्याबरोबर खारीक ह्याच्याबरोबर जर ही वनस्पती दिली गेली तर आणि संध्याकाळच्या वेळेला ही दिली गेली तर हाडं भरून येण्यासाठी याचा उपयोग होतो आणि हाडांच्या संबंधांचे जे आजार आहेत त्यांनी उत्तम पद्धतीने कमी करता येतात. दुसरी ही सगळ्यांना माहीत असलेली वनस्पती आहे ती म्हणजे रसूण किंवा लसूण. तर शरीरामध्ये आवृत्तवाताचं असं एकही प्रकरण नाही आहे रक्त आणि पित्ताचं सोडून की ज्याच्यामुळे ही वनस्पती गुण देत नाही. त्यामुळे अनेक आजारांसाठी लसूण जो आहे त्याचा क्षीरपाक वापरण्याची पद्धत आहे. कोलेस्ट्रॉल कमी करणं, हृदयाच्या संबंधांचे आजार कमी करणं ह्याच्यासाठी ही उपयोगी पडते आणि त्या अवयवांचे आजार उत्पन्न होऊ नयेत ह्याच्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडते. ओके, म्हणजे ह्याही गोष्टीचा फायदा आपण लसूणीचाही वापर व्यवहारात करू शकतो रेग्युलरली. याच अनुषंगाने आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत. खास करून या ठिकाणी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आपण चर्चा करत आहोत, मार्गदर्शन घेत आहोत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने विविध प्रकारच्या उपचारांनी आपण आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकतो, खास करून मुलांमध्ये, त्याचप्रमाणे बीजसंस्कार, गर्भसंस्कार आणि या अनुषंगाने स्त्रियांमध्ये आणि त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये आणि वार्धक्य अवस्थेत खास करून जेव्हा
वाताचं आधिक्य असतं तेव्हा सुद्धा विविध औषधी वनस्पतींचा वापर करून आपण आपले बाधिक क्षमत्व वाढवू शकतो, विविध आजारांवरती आपण मात करू शकतो. पण जर आजार झाला आपल्याला तरी सुद्धा आपल्याला निराश होण्याची गरज नाहीये. विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, खास करून दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती जे नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. या ठिकाणी आयुर्वेदाचं प्रशिक्षणही सर्वसामान्य लोकांना दिलं जातं. विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण उपलब्ध आहे मोफत. 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना आजपर्यंत विश्वामृत चिकित्सालयामध्ये आयुर्वेदाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि असा हा विश्व परिवार संपूर्ण जगभर पसरलेला आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजचा जो कार्यक्रमाचा खास करून आपला विषय आहे व्याधी क्षमता किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं, त्यासाठी आपण आता मार्गदर्शन घेतलं होतं सरांकडनं. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आपण मगाशी विविध औषधी वनस्पतींचा वापर याच्यात सांगितलं, पण खास करून आयुर्वेदामध्ये रसायन हे एक चिकित्सेचं वर्णन केलेलं आहे व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी. आम्हाला काय सांगता येईल याविषयी? कसं आहे, 90 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय आहे अशा जवळजवळ 1000-2000 व्यक्तींच्या जेव्हा मी मुलाखती घेतल्या त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आल्या त्या व्याधी क्षमत्व आणि दीर्घायुष्य ह्या हिशोबाने महत्वाच्या आहेत. तर पहाटे लवकर उठणं, अंगाला तेल लावणं, च्यवनप्रासारखं रसायन आपल्या प्रकृतीनुसार जवळच्या वैद्याच्याकडे घेणं, माफक अन्न घेणं, 40 नंतर जेव्हा वय आपलं गेलेलं आहे त्यावेळेला संध्याकाळचं जेवण बंद करणं आणि खरोखरचा शारीरिक आणि मानसिक उपवास आहे तो आठवड्यातनं एकदा करणं, प्राणायाम जे आहे ते करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्यांनी कॉमन सांगितलेल्या आहेत. आणि हे लक्षात घेऊन जर बघितलं, आयुर्वेदाचं वाचन केलं तर आयुर्वेदीय ग्रंथामध्ये दीर्घायुष्य होण्यासाठी आणि आपली व्याधी प्रतिकारशक्ती, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ह्याच गोष्टीचा वापर केलेला आहे. म्हणजे ह्याचं आपल्याला व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी प्रत्यंतर येत असतं, आपण डोळे झाक करत असतो. तर हे लक्षात घेता रसायन नावाचा विधी जो आहे तो पूर्वे वयसी मध्यमेवा असा सांगितलेला आहे. तरुण वय ही म्हातारपणाची पहिली पायरी आहे आणि म्हातार वयाच्या आधी रसायन सेवन म्हणजे आपल्या प्रकृतीचा विचार करून जवळच्या वैद्याकडनं ब्राह्म्य रसायन आहे, इंद्रिय रसायन आहे, आमलकी रसायन आहे, अभयामलकी रसायन आहे, च्यवनप्राश रसायन आहे, अशी जर घेतली गेली तर आपल्या शरीरातला जो धातू रसधातू आहे त्याचं यापनाचं काम किंवा पोषणाचं काम नंतर 40 नंतर कमी होतं आणि माणूस म्हातारा व्हायला लागतो. तर त्यावेळेला ते चांगलं सक्षम पुन्हा करण्यासाठी म्हणून याचा वापर केला जातो. आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आजार तर होत नाहीतच, शरीर लवकर पडत सुद्धा नाही आणि दीर्घायुषी माणूस होतो, बुद्धी तल्लक राहते, स्मृती चांगली राहते. तर ह्या रसायनाचा वापर केला जायला पाहिजे. तसंच पंचकर्म सुद्धा ह्याच्यासाठी उपयोगी आहे. पंचकर्म केल्यानंतर ऍटलिस्ट विरेचन जे आहे जुलाबाचं औषध ते तरी घ्यावं. म्हणून रोज रात्री झोपताना 1 चमचा त्रिफळा चूर्ण, अर्धा चमचा मध आणि पाव चमचा तूप असं जर एखाद्या व्यक्तीने कायम घेतलं तर त्याचा उत्तम पद्धतीने रसायन परिणाम प्रत्येक व्यक्तीला जाणवतो आणि कोठ्यातली अनेक विषय जे असतात ते नष्ट होतात. त्यावर माफक व्यायाम आणि माफक आहार जर घेतला गेला षड्रसात्मक तर मग व्याधीक्षमता उत्तम पद्धतीने वाढत असतं. जाता आता गेल्या काही वर्षात साथीचे आजार खूप बघायला मिळतात आपल्याला, त्यांच्याविषयी खास आपण काय? कसं आहे, साथीचा आजार